जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल सिद्धा ग्राफिक्सवरील एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, 14 एप्रिल भीम जयंती येत आहे, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक बॅनर डिझाईन बनवलेला आहे. तो खूप खास आणि कडक झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बॅनर आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे बॅनर एडिटिंग शिकण्याआधी आपला व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला बॅनर डिझाईन समजेल. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका. आणि मित्रांनो, बॅनर डिझाईन जे काही मटेरियल आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आणि त्या जी फाईलला मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड दिला आहे, तो पासवर्ड व्हिडिओमध्ये एका स्टेपमध्ये आहे, म्हणून व्हिडिओ न स्किप करता मित्रांनो व्हिडिओ पूर्ण करा. तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आजच्या बॅनर डिझाईनला सुरुवात करूया. ओके मित्रांनो, इथे तुम्हाला पिक्सल लॅब ओपन करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर खाली मित्रांनो इथे डबल स्क्वेअरचा ऑप्शन दिसतो तुम्हाला, इथे डबल स्क्वेअर तर क्लिक करून टाकायचं आहे. आणि इथे स्क्रोल डाऊन करून इथे तुम्हाला फ्रॉम गॅलरी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये तुमचे मटेरियल आहे ते तो तुमचा फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला एक बॅकग्राऊंड घ्यायचं, म्हणजे बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केला आहे तर तुम्ही अशा प्रकारे बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचा. अशा वेळेस सिलेक्ट केल्यानंतर तिथे खाली राईटवर क्लिक करून टाकायचा. तर अशा प्रकारे तो बॅकग्राऊंड येऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे तो बॅकग्राऊंड आहे. तर बॅकग्राऊंड आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला एक PNG ॲड करायची आहे. तर PNG ॲड करण्यासाठी वरती प्लसवर क्लिक करायचं. प्लसवर क्लिक करून इथे तुम्हाला फ्रॉम गॅलरीचा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये तुमचे मटेरियल आहे ते फोल्डर घेऊन घ्यायचं आहे. तुम्हाला एक ऑलरेडी मी बनवून दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड तुम्ही याच्यावर घेऊन घ्यायचं आहे. राईट क्लिक करून टाकायचं. असं राईट क्लिक करून ते तुम्हाला मधल्या ऑप्शनवर क्लिक करून ते तुम्हाला रिलेटिव्ह साईजवर क्लिक करून त्याच्यावर पूर्ण साईज अशा ओढून घ्यायची. ओढल्यानंतर तिथे राईट क्लिक करून टाकायचं मित्रांनो. ओढल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला लेअर ऑप्शन क्लिक करून तुम्हाला लॉक करून टाकायचे आहे. तर लॉक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला डबल प्लसवर क्लिक करायचं. फ्रॉम गॅलरी क्लिक करून तुम्हाला जे टेक्स्ट PNG आहे दिलेली आहे तुम्ही मामा नावाची, ती तुम्ही टेक्स्ट PNG घेऊन घ्यायची आहे. टेक्स्ट PNG घेतल्यानंतर ते तुम्हाला राईट करून टाकायचं आहे. राईट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला रेडी साईज या क्लिक करून असं पूर्ण ओढून घ्यायची आहे. राईट क्लिक करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला लेअरवर क्लिक करून इथे लॉक करून टाकायचं. तर अशा प्रकारे लॉक केल्यानंतर डबल तुम्हाला PNG घ्यायची मित्रांनो. तर अशा ते PNG सिलेक्ट करायची आणि ॲड करून टाकायची. राईट क्लिक करून तुम्हाला रिलेटिव्ह साईजवर क्लिक करून अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओपर्यंत ओढून इथे राईट क्लिक करून टाकायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लेअर क्लिक हे पण PNG लॉक करून टाकायची आहे. इथं लॉक केल्यानंतर तुम्हाला एक मी व्हाईट PNG दिली आहे, ती तुम्ही अशा प्रकारे घेऊन घ्यायची. क्लिक करून तुम्ही घेऊन घ्यायची. केल्यानंतर इथं राईट क्लिक करून तुम्हाला रिलेटिव्ह साईज क्लिक करून पूर्णपणे साईड असे ओढून घ्यायची. राईट क्लिक करून टाकायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला लेअरवर क्लिक करून जे तुमची व्हाईट PNG आहे ती तुमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या PNGच्या खाली घेऊन घ्यायची. अशा प्रकारे खाली घेतल्यानंतर हे पण PNG लॉक करून टाकायचे. लॉक केल्यानंतर मित्रांनो ते तुम्हाला डबल दुसरी एक PNG घ्यायची आहे. तर अशावरती एक PNG घ्यायची शुभेच्छाची. तशावरती राईट क्लिक करून तुम्हाला रिलेटिव्ह साईज म्हणून अशापर्यंत ओढून घ्यायचे. ओढल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या मताने ॲडजस्ट करून टाकायचे. थोडी छोटी पण करू शकता, थोडी मोठी पण करू शकता, तुमच्या मताने मित्रांनो तशी तुम्हाला ॲडजस्ट होईल तशी. इथे तुम्हाला राईटवर क्लिक करून टाकायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरी PNG ॲड करायची आहे. PNG ॲड करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे आणि इथे तुम्हाला फ्लावर PNG दिली आहे, ते तुम्ही अशा प्रकारे घेऊन घ्यायचे आणि राईट क्लिक करून टाकायचे. राईट क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे स्मॉल करायची आहे, बरोबर तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायची. अशा प्रकारे मित्रांनो थोडी छोटी करायची. अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला लेअरमध्ये क्लिक करायचं. लेअरमध्ये क्लिक करून तुम्हाला PNG लॉक करून घ्यायचे आहे. लॉक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी ऑप्शनवर क्लिक करून इथे मी तुम्हाला PNG दिल्या आहेत, असे PNG घेऊन राईट क्लिक करून टाकायचं. रिलेटिव्ह साईज क्लिक करून पूर्ण व्हिडिओपर्यंत अशा प्रकारे म्हणजे पूर्ण लेअर क्लिक करून टाकायचे आणि राईट क्लिक करून टाकायचं. राईट क्लिक केल्यानंतर इथे डबल प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर जाऊन तुम्हाला अशा प्रकारे नेम प्लेट दिली आहे, तुम्ही घेऊन राईटवर क्लिक करून रिलेटिव्ह साईजवर क्लिक करून पूर्णपर्यंत असे ओढून राईट क्लिक करून टाकायचं. राईट क्लिक केल्यानंतर डबल आपला जो शुभेच्छांचा फोटो आहे तो फोटो ॲड करण्यासाठी अशा फोटो सिलेक्ट करायचा आणि राईट क्लिक करून टाकायचा आहे. आणि तुमच्या मताने बरोबर तुमच्या मताने जिथे तुम्हाला ॲडजस्ट करेल तुमचा फोटो ते तुम्ही घेऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे स्मॉल करून अशा प्रकारे इथं घेऊन घ्यायचं आहे. असं टाकल्यानंतर इथं वरती तुम्हाला लेअरवर क्लिक करून लॉक करून टाकायचं आहे. लॉक केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला फ्रॉम गॅलरीवर जाऊन तुम्हाला दुसरा
बुकेश दिला आहे फ्लावरचा, तुम्ही तो पण घेऊ शकता मित्रांनो. मित्रांनो मी तुम्हाला एक बाबासाहेब सिग्नेचर दिली आहे, तुम्ही अशा प्रकारे घेऊन इथे तुम्हाला इथे ते बरोबर लावायची आहे. तर स्मॉल करून घ्यायची अशा प्रकारे इथे तुम्ही लावू शकता. तुमच्या मतानं मित्रांनो तुम्ही लावू शकता, पण नाही लावू शकत सॉरी. आणि कलरमध्ये जाऊन इथे तुमच्यामध्ये कलर पण चेंज करू शकता. तर ओके मित्रांनो, आपला व्हिडिओ झालेला आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारे बॅनर एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बॅनर एडिटिंग शिकवत असतो. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.